हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे समर वेकेशन स्पेशल खाऊ बनवत आहोत. तर आपण सोयाबीनचे मी 1 कप सोयाबीन चंक्स घेतलेले आहे. त्याला सोयाबीन वडी असे बोलले जाते. तर हे आपण त्याचा लॉलीपॉप बनवणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. मी बॉईल होण्यासाठी पाणी ठेवलेले आहे. पाणी गरम होऊन देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, पाण्याला उकळ आलेली आहे. तर आता यामध्ये आपण ही सोयाबीन वडी घालून घेऊया आणि याला 5 मिनिटे चांगले उकळून घेऊया हाय फ्लेमवर. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली सोयाबीन वडी चांगली उकळलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला उकळून घ्यायची आहे. गरम झालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिट असेच राहून देऊ. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण मिनिटभर ठेवले झाकून. तर हे चांगले असे फुगलेले आहे. आता याला थंड पाण्याने धुवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी थंड पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे. आता हे आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये पिळून घालायचे आहे. यातले पाणी जितके काढता येईल तितके काढून टाकायचे आहे. तर बघू शकता आपण मी अशा प्रकारे पिळून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व पिळून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व पिळून घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले आणि 8-10 पाकळ्या लसूण. आले आपण थोडेसे तोडून घेऊया आणि यामध्ये घालणार आहोत काही कोथिंबीरीच्या काड्या आणि मिक्सरचे जार बंद करून आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया. याला बारीक करायचे आहे, पेस्ट करायची नाही, जरा जाडसरच आपल्याला पिसून घ्यायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पल्स मोडवर मी जाडसर पिसून घेतलेले आहे. आता हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व काढून घेतलेले आहे. तर बघा तर फ्रेंड्स, मी एका बाउलमध्ये सर्व काढून घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत एक कांदा, एक बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे. आता यामध्ये काही व्हेजीस घालणार आहोत. मी 1 कप पत्ताकोबी घेतलेला आहे, 1 गाजर घेतलेले आहे आणि थोडेसे कॉर्न्स घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे. हे सर्व यामध्ये घालून घेऊया. यामध्ये काही कोथिंबीर घालणार आहोत बारीक चॉप केलेली. यामध्ये काही मसाले घालणार आहोत. 1 चमचा आमसूल पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, हिंग पाव चमचा, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि काळे मीठ पाव चमचा. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. हे
सर्व मिक्स करून घेऊया. आता व्हेजेस आणि काही स्पायसेस मिक्स झालेले आहे. तर आता आपण यामध्ये डाळीचे पीठ घालणार आहोत. मी 1 कप डाळीचे पीठ घेतलेले आहे. आपल्याला थोडे थोडे करून घालायचे आहे. जसे बाइंडिंग होईल तसे आपण घालून घेऊया. मी आता 4 चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. बाइंडिंग होण्यापुरतंच आपल्याला डाळीचं पीठ वापरायचं आहे, जास्तीचं घालायचं नाही. आता आणखीन 1 चमचा घालून घेऊया. एवढे पीठ उरलेले आहे. 1-2 चमचे उरलेले आहे पीठ. तर आपल्याला एवढेच पीठ हवे आहे, डाळीचं पीठ. आता हे सर्व मिक्स करून घेते आणि आपण हे मिनिटभर झाकून ठेवूया आणि मग पुढची प्रोसेस करूया. तर बघा तर फ्रेंड्स, असे 1 मिनिट झालेला आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. आपले पीठ चांगले मुरलेले आहे. तर बघू शकता आपण, मी असा आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आहे. हातावर दाबून घ्यायचा आहे. याच्यावर आईस्क्रीम स्टिक लावणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आईस्क्रीम स्टिक ठेवणार आणि या गोळ्याला आपण बंद करणार आणि लॉलीपॉपचा शेप देणार. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व लॉलीपॉप बनवून तयार झालेले आहे. बघू शकता आपण. आता याला आपण स्टोरेज पण करू शकतो. तर त्यासाठी आपण एका हवाबंद डब्यामध्ये घालून 2 दिवसासाठी फ्रोझन करू शकतो. अशा प्रकारचे मी लॉलीपॉप बनवलेले आहे. तर बघू शकता आपण, एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. तर आता यामध्ये आपल्याला एक एक लॉलीपॉप यामध्ये घालून घ्यायचा आहे. जास्त घालायचे नाही, 2-2, 3-3च घालायचे, कारण आपल्याला उलटवता पण आले पाहिजे त्यासाठी. आता हे बाकीचे मी फ्रोझन करत आहे, कारण संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर त्यांनाही मिळू शकतील. अशा प्रकारे मी हे फ्रोझन करून ठेवत आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले लॉलीपॉप बनवून तयार झालेले आहे. खूप सुंदर बनलेले आहेत. अशा प्रकारचे मी लॉलीपॉप बनवलेले आहे. टमॅटो सॉस बरोबर सर्व केलेले आहे. आता आपण याला मेयोनीज लावून घेऊया. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी पण लावून घेतलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. अशा प्रकारचे मी लॉलीपॉप बनवले. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे छानसं सकस आहार तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवू शकता. तर अशा प्रकारचे
एक वेळा तरी नक्की माझ्या म्हणण्यावर बनवून तरी बघा. खूप छानसे झालेले आहे, सुंदर दिसत आहे, मुलांना खूप आकर्षित वाटणारा हा लॉलीपॉप बनलेला आहे. बघू शकता आपण, खूप क्रिस्पी आणि छानसा झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप स्वागत आहे. मी आज सोयाबीन चंक्सचे अशा प्रकारचे लॉलीपॉप बनवणार आहे. तर चला तर बघूयात. अशा प्रकारचे क्रिस्पी आणि छानसे सकस आहारातले आपण लॉलीपॉप बनवणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया.